श्री स्वामी समर्थ. तू का मनावर चिंता व शंका घेऊन बसला आहेस? जणू तुझ्या जीवनात सर्व काही अडखळले आहे. परंतु बाळा, हे सगळं केवळ एक क्षण आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला संघर्ष येतोच, परंतु तो तुझा आत्मबल वाढवण्यासाठी असतो. तू कशासाठी घाबरतोस? तुझ्या आतच परमात्मा आहे. तुझ्या आतच अद्वितीय शक्ती आहे. तू त्या शक्तीला ओळख, त्या स्वामित्वाची जाण ठेव आणि तुझ्या समोरच्या अडचणींना तोंड दे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात, परंतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती देवाने तुझ्या आत निर्माण केली आहे. तूच स्वतःला समजाव, माझ्या हातात अशक्य असं काहीच नाही. परमेश्वराने तुला शक्ती, बुद्धी आणि आत्मबल दिलं आहे. त्या सर्वांचं योग्य प्रकारे उपयोग करून घे. तुझ्या अंतःकरणातील सामर्थ्य पहा. जगातील कोणतंही संकट तुला तुझ्या मार्गावरून ढकलू शकत नाही, कारण तू त्या परमात्म्याचा एक अंश आहेस. प्रत्येक वेळी जेव्हा अडचणी येतील तेव्हा स्वामी समर्थांना आठव. त्यांची शक्ती, त्यांचा आत्मविश्वास तुझ्यामध्येच आहे. जीवनात बऱ्याच वेळा असं होतं की आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रयत्न करतो आहोत, तेच विसरतो. मग चिंता आणि दुःख आपल्याला घेरू लागतात. परंतु तू लक्षात ठेव, तुझं ध्येय कितीही मोठं असलं तरी त्याला साध्य करणं तुझ्या हातात आहे. काही काळ ते ध्येय दूर वाटू शकतं, परंतु प्रयत्नांच्या आकाशाला कधीही मर्यादा नसतात. तू प्रयत्न कर आणि ते ध्येय नक्की तुझं होईल. कोणतेही यश मिळवण्यासाठी श्रमांची आवश्यकता असते. स्वामी समर्थांनीही परिश्रम घेतले होते. तुझं कर्म हेच तुझं भांडवल आहे. जेव्हा तू आपल्या श्रमांवर विश्वास ठेवशील, तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकशील. कठोर परिश्रम करणाऱ्याला कधीही हार पत्करावी लागत नाही. तुझ्या श्रमांत खंड नको. श्रम हा सर्वात मोठा देव आहे. श्रम करत राहा, त्यात सातत्य ठेवा आणि एक दिवस तुला नक्की यश मिळेल. स्वामी समर्थांचे जीवन हे भक्तीचा, समर्पणाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या चरणी लीन होणं म्हणजेच सर्व अडचणींवर विजय मिळवणं होय. जेव्हा तुझ्या मार्गावर संकट येतील, तेव्हा मनात स्वामी समर्थांचं नाम घे. भक्तीचा मार्ग तुला योग्य दिशा दाखवेल. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, मी आहे तुझ्यासोबत. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तर मग चिंता नको. भक्तीमध्ये समर्पित हो, कारण भक्ती हीच सर्व दुःखांची किल्ली आहे. आयुष्याच्या प्रवासात संकट येणारच. प्रत्येक संकट तुला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तू स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने संकटांचा सामना कर. त्यांच्या आशीर्वादातच तुझं रक्षण आहे. संकट काही काळासाठी असतात, ते कायमची नसतात. तू त्यांना घाबरू नकोस, त्यांना सामोरं जा, कारण तू त्या स्वामींचा भक्त आहेस ज्यांनी कधीच हार पत्करली नाही. संकटही तुला शिक्षण देण्यासाठी येतात. प्रत्येक संकटातून काहीतरी नवं शिक. संकटांना तोंड देताना हार मानू नकोस, कारण प्रत्येक संधीमध्ये काहीतरी सकारात्मक असतं. त्यातूनच तुझं जीवन घडतं. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी धैर्य राखा. धीर राखला तर परिस्थिती नियंत्रित करता येते. संकट कितीही मोठी असली तरी त्यांचा सामना शांतीने करा. तुझ्या अंतःकरणात शांतीचं साम्राज्य निर्माण कर, कारण शांतीचं बीज रुजवलं की संकटांची झळ तुला स्पर्श करणार नाही. धैर्य हा आपल्या मनाचा आधार आहे. जो माणूस धीर धरतो, त्याला जग जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी धैर्याने वाटचाल कर. स्वतःचं ओळखणं म्हणजेच सर्वोच्च ज्ञान मिळवणं होय. तुझ्या आत परमात्मा आहे, तोच तुझा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. तुझ्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव, त्या क्षमतांचा उपयोग कर आणि तुझ्या जीवनाचा अर्थ समजून घे. तू कोण आहेस हे समजून घेतल्यावर तुझ्या जीवनातील सर्व अडचणी तुला छोटी वाटू लागतील. आपल्या आत दडलेल्या शक्तीची जाणीव ठेव, तीच तुझं खरं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थांचे एक मोठं तत्वज्ञान होतं, सर्वांना प्रेमाने वागवा. कोणतंही मतभेद असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, प्रेम हेच मार्ग आहे. प्रेमाच्या मार्गाने तू कोणालाही जिंकू शकतोस. आपल्या आसपासच्या लोकांना प्रेमाने वागव, त्यांच्याशी संवाद साध, त्यांचं दुःख जाणून घे आणि मदतीचा हात पुढे कर. प्रेमाने वागणं म्हणजेच मानवतेचं पालन करणं. त्यातून तुला स्वतःचं समाधान मिळेल आणि तुझं जीवन अधिक सुंदर होईल. आत्मविश्वास हा यशाचा मार्ग आहे. जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलंय, तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेव.
तुझ्या जीवनात कितीही अडथळे आले तरी तू त्यांना पार करू शकशील. आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करता येते. तुझ्या मार्गात जेव्हा अडचणी येतील, तेव्हा फक्त डोकं शांत ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. आत्मविश्वास हा तुझ्या यशाचं प्रमुख कारण आहे. तेव्हा तुझ्या मनातील शंका काढून टाक आणि आत्मविश्वासाने तुझं ध्येय साध्य कर. माणुसकी हीच खरी भक्ती आहे. जेव्हा आपण माणुसकीच्या मार्गाने चालतो, तेव्हा आपल्याला देवाचा अनुभव येतो. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हीच खरी ईश्वर सेवा आहे. तुला जर परमेश्वराचा साक्षात्कार हवा असेल, तर तू सर्वांच्या भल्यासाठी कार्य कर, मदत कर, माणुसकी पाळ. माणुसकीच्या मार्गाने तुझं जीवन सार्थक होईल आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहील. जीवनात अशा अनेक वेळा येतात जेव्हा तुझं मन निराश होतं. तुझ्या समोरचा रस्ता तुला अस्पष्ट वाटू लागतो. परंतु स्वामी समर्थ सांगतात की निराश होणं म्हणजे परमेश्वरावरचा विश्वास कमी होणं होय. संकट येतात, परंतु ते तुझ्या आत्मविश्वासाचं परीक्षाच असते. त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि निराशेला बाजूला सार. तुझ्या विश्वासाने आणि धैर्यानेच तू सर्वांवर विजय मिळवशील. म्हणून मनात कधीही नकारात्मकता येऊ देऊ नकोस.